आज रात्री अर्ध्या महाराष्ट्रावर अतिवृष्टीचे संकट। राज्यात पावसानं कहर केला आहे। जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। कोकण आणि मराठवाड्यात देखील अतिवृष्टी झाली असून त्याचा मोठा फटका हा शेतीला बसला आहे। काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून शेतांना नदीचं स्वरूप आलं आहे। याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। दरम्यान आज रात्री राज्यात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचं कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा। कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होऊन डिप्रेशन झाल्यामुळे पावसाचा जोर वाढलाय। त्याचबरोबर मान्सूनही सक्रिय झालाय। पूर्व पश्चिम अशी द्रोणीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कोकण ते उत्तर केरळपर्यंतच्या किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस होतोय। दरम्यान हवामान विभागाने आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे। हवामान खात्याच्या माहितीनुसार आज रात्री राज्यातील कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर अहिल्यानगर आणि उर्वरित भागांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून धुळे जिल्ह्यात जोरदार तर नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून चंद्रपूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। हवामानात बदल होऊ शकतात। हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या।